नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाच आजचा म्हणजे 4 तारखेचा मजेशीर आणि धमाकेदार असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे भाई आपली डायरी शोधतायत. आता ते डायरी शोधत मी इथं बसलो होतो, इथून तिथं गेलो होतो. "शोभे, माझी डायरी बघितलीस काय?" आणि ते आता सोफ्याजवळ जातात बरं का प्रेक्षकांनो आणि तिथे काय करतात त्या डब्याजवळ म्हणजे जो वैदेहीने दिलेली पिशवी आहे, तर तिथे त्या पिशवीच्या इथे ना ती उशी आडवी घालतात सोफ्यावरची आणि सोफ्यात त्या उशीच्या मागे ठेवलेली डायरी ती काढून घेतात आणि त्यामुळे तिथे उशा त्या वैदेहीने दिलेल्या गिफ्टवर तिथे पडलेल्या आहेत आणि आता भाई जातायत तोपर्यंत सूर्या येतोय तिकडनं. तर प्रेक्षकांनो सूर्य आधी भाईंना बघून ना असा एकदम दचकतो आणि मित्रांना असा हात असा बाजूला करून थांबवतो की ते काहीतरी बोलू नयेत पटकन म्हणून. तर "भाईंनो तुम्ही कुठे निघालात?" तर भाई म्हणतात, "मी कुठे जाणार? ऑफिसला निघालोय." तर आता भाई पुढे कसं म्हणतात, "तुमच्या तिघांची मोहीम कुठे?" तर आता सूर्याला आठवत असतं, की आता वैदेहीने सांगितलेलं असतं, "आता तू शोध किती वस्तू किंवा ते गिफ्ट कुठे आहे ते?" तर आता ते कसं सूर्या सांगणार नाही का? तर काही नाही, इथेच असं म्हणून सूर्या म्हणतो, तर भाई म्हणतात, "मी जातोय ऑफिसला, तू आरामात आलास तरी चालेल." तर इकडे सूर्या म्हणतो, "येतोय, येतोय मी." आणि सूर्या ना भाई निघून गेल्यानंतर मंग्या आणि नानूला म्हणतो, "मध्ये नाक खुपसायची सवय जात नाही. तोंड काय बंद ठेवायला नाहीये तुम्हाला? बरं ऐका, पिशवी घरात कुठेही असू शकते. डोळे उघडे ठेवा आणि नजरेतून सुटली नाही पाहिजे ती पिशवी. तर मिशन पिशवी. काय करायचंय? शोधूची असा. कुणाला? तर पिशवीला." असं मंग्या आणि नानू टाइमपास करत असतात. तर सूर्या म्हणतोय, "अरे चला, आता ही तिघंजण पिशवी शोधायला तर निघालेत." प्रेक्षकांनो, भारी मजा-मजा आहे बरं का आता. तर इथे सुलूना इथे पेशंटला औषधं देतेय, गोळ्या देते. ही रात्री घ्या आणि सकाळी घ्या असं सांगत असते. तोपर्यंत सलू वैद्य येते हाका मारत, "सले." तर आता प्रेक्षकांनो वैद्य म्हणते, "सले." तर सलू म्हणते, "तसं 1 मिनिट झालं गं." तर वैदेही म्हणते, "सले घोळ झालाय." तर "काय झालं?" "अगं ती गोदाने ती पिशवी सूर्याच्या घरी दिली." तर सलू म्हणते, "मग यात काय घोळा?" तर वैदेही तिच्याकडे रिएक्शन देऊन बघते. तर परत सलू म्हणते, "बरं सूर्या काय म्हटला?" तर वैदेही म्हणते, "अगं सलू तू पूर्ण ऐकून तर घे ना आधी माझं." आणि आता वैदेही कशी सांगते बघा सलूला, की "अगं तिने ती पिशवी सूर्याच्या घरी दिली, पण कोणाला दिली हेच माहिती नाहीये." तर वैदेहीला सलू म्हणते, "ठीक आहे, सगळे वाटून खातील." तर प्रेक्षकांना वैदेही म्हणते, "तुला कळत नाहीये का सले? अगं तिथे जर का सूर्याव्यतिरिक्त कोणी कळलं ना, की ते गिफ्ट कोणाकडून आलंय, तर मात्र झालं हे सरप्राईज महागात पडलं हे आपल्याला असंच समज." तर सलू म्हणते, "अगं कुणाला कळणार आहे?" तर वैदेही ना आता सलूकडे बघते. तर सलू म्हणते, "तू काय नारळाच्या वड्यांवर नावं लिहून ठेवली होतीस काय?" तर आता प्रेक्षकांना वैदेही म्हणते, "अगं सलू नारळाच्या वड्यावर नसली तर डब्यावर नाव आहे ना माझ्या आईचं." आणि प्रेक्षकांना आता वैदेही ते सांगते आणि म्हणते, "ती पिशवी जर का सूर्याच्या आईला सापडली तर." आणि ह्या दोघी आता जाम घाबरल्यात बरं का प्रेक्षकांनो. आता पुढे काय घडणार ते बघूया आपण. पण एक मात्र खरं होतं, की वैदेहीनं ना डबा बाजूला द्यायला पाहिजे होता. घरात कुठे पाठवला? असो, पुढे मजा-मजा होणार आहे बघा. कारण इकडे आता सूर्या, मंग्या आणि नानू तिघंजण मोहिमेवर लागलेत. ते म्हणजे डबाची पिशवी शोधायच्या आणि त्यांना माहिती नाही, की त्याच्यात डबा आहे, पण पिशवी शोधायच्या मागे लागलेत. अगदी बाथरूममध्ये जाऊन पण बघून येतात. इथे कसं असेल असं म्हणता मंग्या बाहेर येतो. नानू सगळे ड्रॉवर वगैरे बघतोय, कुठं काय ठेवलंय का? चुकून इकडे ठेवलंय का? क्रेट्स वगैरे त्या उचलून बघतोय. तर ही पोती-बिती पण काढून बघतो हा सगळी कपाट वगैरे उघडून बघतोय कुठे असेल का आणि यांची शोध मोहीम फार जोरजोरात चालली आहे बरं का. प्रत्येक घराचा कोपरा आणि कोपरा याने शोधून काढलेला आहे आणि फार मजा-मजा म्युझिक आहे आणि आता इथे शोभा काम करते तिकडे सूर्या इथे विचारतोय, "मामी ऐक ना गं, ती ऑरेंज पिशवी बघितलीस काय गं तू?" तर आता प्रेक्षकांनो शोभा सांगते, की "होय, अरे बघितली मी, बघितली माहितीये मला." तर सूर्या विचारतो, "कुठे?" तर शोभा म्हणते, "हां, हां, 1 मिनिट थांब देते." असं म्हणत येते आणि काय करते बघा, त्या बुट्टीतली ना ते त्या बास्केटमधली पिशवी काढून देते आणि "ही बघ ऑरेंज पिशवी" असं म्हणते. तर सूर्या म्हणतो, "अगं यात कांदे बटाटे होय, अरे पण ती ऑरेंज पिशवी आहे ना." तर सूर्या म्हणतो, "अरे, अरे ही नाही, ही नाही, दुसरी पिशवी आहे, छोटी पिशवी असत." तर सूर्याला शोभा म्हणते, "नाही, नाही आपल्याकडे हीच असा." तर सूर्या म्हणतो, "बरं, ठीक आहे, मी बघतोय." असं म्हणत निघून जातो. तर शोभा आपल्या स्वयंपाकाच्या कामाला जाते. तिघं मिळून जाम सगळ्या ठिकाणी ही पिशवी शोधतायत बरं का. अगदी देवघराचे खालचे ड्रॉवर्स पण उघडून झालेले आहेत, कुठं असेल पिशवी असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो सूर्या सोफ्याजवळ बघायला जाणार तो उशा बाजूला करतोय. एक आणि आता त्या उशीकडे जाणार. तिथे पिशवी आहे बरं का. तोपर्यंत त्याला सापडली असा आवाज येतो. त्यामुळे त्याच्या हातात जी काही उशी आहे ना, ती सुद्धा त्या
त्या पिशवीवर असणाऱ्या उश्यांवर पडते आणि आता इकडे सूर्या धावत धावत येतो. मंग्या आणि नानूकडे म्हणतो, "अरे येड्या, ही काय ऑरेंज पिशवी आहे, गुलाबी पिशवी आहे ती आणि पण त्यात काहीतरी हार आहे." तर सूर्या म्हणतो, "एक मिनिट थांब, मी बघतोय रे काय आता." आणि आता ती पिशवी उघडून बघतोय, तर त्याच्यामध्ये ना, अरे मंगा आणि नानू, ही देवपूजेसाठी आणलेली फुलं आहेत, ही नव्हे ती पिशवी. तर नानू म्हणतो, "नाहीये ही पिशवी." ठीक आहे. तर मग सूर्या म्हणतो, "नानू, अरे मला काय डॉक्टर मॅडम देवपूजेची फुलं पाठवतील काय? जरा काहीतरी डोकं वापर. शोधा रे शोधा." असं चाललंय. तर प्रेक्षकांनो इकडे गुरुजी सांगतायत वच्चीला, की "तुझा तुझ्या रागावरती काबू नाहीये वत्सले. नाहीतर नशिबाला दोष देत बसू नकोस." तर चूक झाली गुरुजी. माका वाटला. तर गुरुजी म्हणतात, "तुझ्या वाटण्याला आणि न वाटण्याला काहीही अर्थ नाही." आता गुरुजी कसे सांगतात बघा आणि म्हणतात, "जे ग्रहतारे ठरवतील तेच अंतिम सत्य आहे. हेच लक्षात ठेव." तर त्या माका पण कळता हो गुरुजी. पण म्या काय आता, मी तर हातावर हात नाही ठेवून बसू शकत. तर गुरुजी म्हणतात, "हे बघ वत्सले, मी तुला आधीही सांगितलं होतं, की मुलाला मुठीत ठेवायला जाशील तसा ती सत्ता ना वाळूसारखी निसटून जाईल." तर वत्सला म्हणते, "पण गुरुजी, सूनच जर का माझ्या हातातली असेल तर?" तर इकडे गुरुजी म्हणतात, "ग्रहताऱ्यांना तू मुठीत ठेवू पाहतेस?" असं म्हणत चिडतात ते. तर बायो म्हणते, "माफ करा गुरुजी, पण तुम्ही म्हणताय तसा माका माझ्या मनात काय पण नाही या. पण मला मला फक्त भविष्य बदलायचा, मी माझा प्रयत्न करतोय." तर आता गुरुजी म्हणतात, "वत्सले, काळ कठीण आहे. प्रत्येक पाऊल टाकताना 100 वेळा विचार कर. नाहीतर स्वतःचं भविष्य बदलता बदलता स्वतः इतिहास जमा होशील तू." अशी धमकी देतात बरं का. तर गुरुजी, "आता एकच मागणं तुमच्याकडे." तर गुरुजी म्हणतात, "बोल." तर वत्सला म्हणते, "माझो झील माझ्या डोक्यावर कोणा काढून बसवणारा त्या तरी माका कळू दे." असं वत्सला म्हणते गुरुजींना. आणि पुढे म्हणते, "निदान माझ्या मनाची तयारी तरी करते मी." तर गुरुजी म्हणतात, "पुढच्या 24 तासात तुला त्याची प्रचिती येईल." आता प्रेक्षकांनो, गुरुजींनी अर्धवट माहिती दिलेली तर आहे, की पुढच्या 24 तासात तुला ती मुलगी कोण आहे याचा अंदाज येईल. आणि वत्सला मात्र विचारात हरवली, नेमकं काय घडणार? त्या डब्यावरचं नाव वाचून वैदेचा सुगावा लागेल का अजून काहीतरी नाटक घडणार? बघत राहूया. एक नवीन वळणावरच सिरियल आली असं म्हणायला हरकत नाही. तर आता इथे बघा प्रेक्षकांनो, पुढे मजा कशी होते ते. "गो शोभे, पटके भरलेत कावळ्यांका." असं म्हणत ना सुधाकर ओरडत येतो. तर इकडे ना शोभा विचारते, "काय झालं? काय झालं?" तर सुधाकर म्हणतो, "कावळ्यांना पोरगे झाले, त्यांचं बारसं करायचं येतं." तर शोभा म्हणते, "अहो काय झाला?" तर सुधाकर म्हणतो, "हे काय, हे दिसत नाही तुका?" तर शोभा म्हणते, "गे बाय माझे, अहो आता तुमका धनलाभ होणार." तो सुधाकर म्हणतो, "घे बाय माझे, खरंच?" तो शोभा म्हणते, "खरंच, होय तर, खोटं नाही." तो सुधाकर म्हणतो, "मग एक काम करतो, बाई होईली ना, तर तिका सांगतो की आपण सगळ्या बोटी इकू आणि आपण कावळे पाळू आणि कावळ्यान पाळून ना खोऱ्यानं पैसा ओढू. चालेल ना तू का?" तर इकडे ना, "चालेल," असं शोभा म्हणते. तर सुधाकर म्हणतो, "तुझ्या," असं करून चिडतो बरं का. आणि म्हणतो, "चल आधी पाणी काढ चल, हे धू चल." आणि प्रेक्षकांनो, तुम्ही मजा बघितलीत का? इकडे सुधाकरच्या हातात कुठली पिशवी आहे, कुठल्या रंगाची? ऑरेंज कलरची पिशवी आहे. ती ठेवली कुठे? टेबलावर ठेवली. आणि आता मंग्या, नानू आणि सूर्या येत आहेत आणि त्यांना ती ऑरेंज कलरची पिशवी तिथे टेबलावर दिसते आणि त्यामुळे त्यांना वाटतंय काय, तर हीच जी पिशवी आहे ती पिशवी डॉक्टर मॅडमने दिलेलं गिफ्ट आहे. त्यामुळे ही तिघजण ती पिशवी उचलतात आणि आता रूममध्ये नाचत येतात. पण पुढे घोळ काय होणार आहे तो कळेल आता. बघत राहा तुम्ही. तर तोपर्यंत वरद आला इकडे आणि तो म्हणतोय, "आवशे, वाईट चहा दे गो. अर्जंट काम आ, लवकर निघायचंय माका, चहा दे लवकर." तर आत्या काय करते ना, वड्यांची भरलेली प्लेट आहे ती अशी घेऊन ना वरदच्या पुढ्यात उभी राहते आणि वरद म्हणतो, "अरे माझ्या बापाशी." आता किती खुश झाला बघा वड्यांना बघून. तर म्हणतो, "आवशे, तू तर सरप्राईजच देऊन टाकलंस माका. चला, एक बरं आहे, माझं पण तू काहीतरी मनावर घेतेस असं म्हणायचं." असं म्हणत वरद जरा चेष्टा करतो बरं का आईची. आणि आता आत्या कशी बघते, असं म्हणते फक्त आणि वरद ना वडी खातो आणि मस्त, वाह! वाह! असं करतोय आणि हाताबी त्याला पापी-बिपी देतोय बरं का आत्याच्या. तर आता आत्या पुढे म्हणते, "मी नाही मनावर घेतलं, वैदूनं मनावर घेतलं नाही." तर वरद विचारतो, "म्हणजे?" तर आत्या म्हणते, "अरे, मी नारळाच्या वड्या करायला घेतल्या होत्या ना, तर ही आली आणि म्हणते कशी, मला करायच्या आहेत, मी बनवणार, तू मला शिकव म्हणून." तर वरद पण विचार करत बघत राहतो आत्याकडे आणि आत्या पुढे म्हणते, "अरे, तुला माहिती किचनचा ताबाच घेतलाय ना तिने आणि सगळा कसा एकदम मन लावून व्यवस्थित केलं." तर वरद म्हणतो, "पण तिका कसा कळला माका नारळ वड्या खायच्या आहेत ते?" तर आत्या म्हणते, "बघ हा,
तू का खाऊची इच्छा झाली आणि तिला बनवायची इच्छा झाली. योगायोगच म्हणायचा नाही का हा. तर वरद सुद्धा इकडे हं करून हसत असतो. तरी ते आत्या म्हणते, "हं?" तर वरद म्हणतो, "ए, ए, तू काय माझी फिरकी घेतेस का? मला कळत नाही. जात आहे मी." असं म्हणत निघून जात असते. तर आत्या म्हणते, "अरे कुठे चाललास? खाऊन जा." तर राणी प्लेट पुढे करते बरं का आत्या आणि म्हणते, "हां, दे." तर आत्या सांगते, "आता संध्याकाळी ना आम्ही कीर्तनाला जाणार आहोत. तर जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणार. तुझ्या रात्रीचं जेवणाचं काय?" तर जेवणाचं ना, तर वरद ना वडीच खातो त्याच्यातली आणि असं म्हणते, "वैदूच्या हातच्या या नारळा वड्या खाल्ल्या ना, तर माझा पोट भरला." असं म्हणतो आणि 4 वड्या त्याच्यातलं उचलतो आणि निघून जातो बरं का तिकडनं. तर आत्या या वरदकडे बघत छान अशी हसत उभी राहिली पण प्रेक्षकांनो, आता इथून पुढे खरी मजा येणार आहे बरं का. आणि तिघं जण बॉटल ती पिशवी घेऊन आत आलेली आहेत. "अरे, डॉक्टर मॅडमने दिलेलं पहिलं गिफ्ट असं आहे." असं सूर्या सांगतो दोघांना या आणि केसावरनं हात-बीत फिरवतो. नानू विचारतो, "काय वाटतं? काय असेल ह्याच्यामध्ये?" तर सूर्या म्हणतो, अशी बाटली म्हणजे ती पिशवी हलवतो आणि म्हणतो, "माका ना अत्तराची बाटली वाटता." तर नानू आणि मंग्या म्हणतात, "हां, सेंटची बॉटल हां. वाह, वाह, वाह!" चिडवतात बरं का हे दोघं जण आणि आता फिस-फिस करून असं तो चिडवून दाखवतो. तर नानू म्हणतो, "म्हणजे आपलं सूर्या उद्यापासून प्रेमाच्या सुगंधात असा उडून जाणार, असं उडून जातेल आणि पडायचं नाटक करतो." तर नानू म्हणतो, "बुडशील, बुडशील, पडशील तू." तर सूर्या म्हणतो, "एक एक मिनिट थांबा. माका ना अजून काहीतरी वाटतं." असं सांगतो बरं का सूर्या. आणि आता म्हणतो, "त्या बाटली असते ना, त्याच्यामध्ये ते लव्ह लेटर असतं बघा, तसं काहीतरी ती बाटली असते असं वाटायलंय." म्हणजे लव्ह लेटर म्हणजे आपलं सूर्या प्रेमाच्या समुद्रात बुडून जातले, तरून जातले असं परत ह्या दोघांची नाटकं सुरू आहेत बरं का इथे. तर नानू म्हणतो, "अरे तू कसला लाजतोस? अरे उघडून बघ काय आहेत आतमध्ये." तर आता प्रेक्षकांनो आता मजा बघा. इकडे ना उघडून पिशवी हळू उघडतोय सूर्या आणि त्याच्यामध्ये जी काही बॉटल आहे, ती अशी बाहेर काढतोय. या दोघांचं लक्ष बघा, की त्याच्यात कसं काहीतरी आहे. तर सूर्या म्हणतो, "बाटली अरे" आणि जेव्हा ती पिशवीतनं बाटली बाहेर काढतो, तर इथे मंग्या आणि नानू डोक्याला हात लावतात. "ये बाय!" सूर्यासुद्धा इथे डोक्याला हात लावतोय, की ही बाटली म्हणजे ती दारूची बाटली कशी काय गिफ्ट म्हणून दिली? असं सगळ्या तिघांच्या डोक्यात विचार चालू आहे. आणि हसायला तर जाम येत होतं एपिसोड बघताना बरं का प्रेक्षकांनो. तर इथे सूर्या म्हणतो, "हे काय आहे?" अरे नानू म्हणतो, "देशी हा देशी सोमरस." तर नानू म्हणतो, "सोमरस?" तर सूर्या म्हणतो, "छे, छे, अरे हे डॉक्टर मॅडमने नाही दिलं रे, नसेल रे. छे, 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 छे." असं म्हणत ना सूर्या समजूत घालायचे प्रयत्न करतो. तर नानू मंग्या म्हणतो, "अरे त्यांनीच पाठवली असणार. अरे ही बघ ऑरेंज कलरची पिशवी, त्या गिफ्ट. अरे ऑरेंज कलरच्या पिशवीतलं गिफ्ट. अरे मुंबईवरसून नेल्यात ना मॅडम." तर मग सूर्या म्हणतो, "मग काय?" तर मंग्या म्हणतो, "अरे मुंबईवाल्यांसाठी हे सगळं नॉर्मल असतं, एकदम नॉर्मल." तर सूर्या म्हणतो, "असं कसं? तुला कसं माहिती?" तर मंग्या म्हणतो, "माका माहिती आहे, माका माहिती आहे खरंच." तर नानू विचारतो, "काय माहिती आहे तुका?" तर मंग्या म्हणतो परत, "अरे माझो काका नाही ना मुंबईचा राहतो." तर सूर्या म्हणायचं, "हो, हो." तर मंग्या म्हणतो, "मी जाते ना त्याच्याकडे, तर मुंबईतली माणसं आहे ना, तर असं ना म्हणजे कुणाला असं घाबती लोकं ना हे अशा बाटल्या घेतात आणि असं बस म्हणजे असे रिकामे करतात आणि मग त्याच्यामध्ये झाडं लावतात रे, माका माहिती आहे." तर सूर्या ना बाटलीकडे एकदा बघतो. मंग्या म्हणतो, "होय रे, बघ." नानू पण म्हणतो, "होय, होय." सूर्या म्हणतो, "ए खरंच नाही रे, नाही, नाही. डॉक्टर मॅडम अशा नाही आहेत रे. म्हणजे त्या काय चहासुद्धा असं 4 वेळा गाळून पितील अशा वाटतात त्या आणि ती दारूची बॉटल त्या कशी देणार?" तर मंग्या नानू म्हणतात, "अरे त्यांचं काय ऐकू नको. मीठ मसाला लावून त्याला सांगायची सवयच असा." तर सूर्या म्हणतो, "माहिती आहे माका ते. आपण आता डॉक्टर मॅडमनी दिली आ, तर मी विष प्यायला सुद्धा तयार आहे." असं सूर्या म्हणतो. "ह्या काय चीज आहे?" तर नानू म्हणतो, "ए सूर्या जरा गप्प रव. एवढं पण प्रेमात वाहत जाऊ नकोस. कळलं का तुका?" तर आता नानू म्हणतोय, "बायोक जर का कळलं ना, तू हे सगळं प्यायलास ते, तर म्हणजे नशेत पडलेले फटके तुका काय लागूच नाहीत, पण उलट आमचे हातपाय गळून पडतले. तर आता काय करायचं?" तर नानू आणि मंग्या दोघं पण म्हणतात, "मी काय करतोय? मी काय म्हणते, तू ना डॉक्टर मॅडम का फोन करून विचारून टाक सरळ काय असेल ते." तर प्रेक्षकांनो सूर्य आता म्हणतोय, "करते मी फोन, करते." आता बघा एकदा त्या दारूच्या बाटलीकडे बघतोय आणि एकदा डोक्यात कसला तरी विचार करतोय. असं करत होय नाही करत शेवटी मंग्या आणि नानूच्या सांगण्यावरून सूर्याने ना आता वैदेहीला फोन लावायचा ठरवलाय. आता फोन लावल्यानंतर त्या बाटलीविषयी सरळ-सरळ बोलतील तर ही दोघं कसली? त्याच्याशिवाय एपिसोड पुढे कसा जाईल? कोड्यातच बोलायचं या सगळ्यांना आणि बघा त्यामुळे कसा घोळ होणार आहे ते आणि नेमका कशी मजा येणार आहे ते.
तर वैदेही आता इथे दवाखान्यातून, केंद्रातून घरी येतेय बरं का आणि ती चप्पल वगैरे काढून आत जाणार असते कडी उघडून, तोपर्यंत तिचा फोन वाजतो. म्हणून ती बाजूला येऊन उभी राहते आणि आता फोन घेतल्यानंतर हां, ती आधी सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते, "हॅलो." तर सूर्या म्हणतो, "अहो डॉक्टर मॅडम तुमचं गिफ्ट मिळालं." तर वैदेही म्हणते, "नशीब. अरे एवढी घाबरले होते ना मी. तू सोडून दुसऱ्या कोणाच्या हाती लागतं का काय असं वाटलं होतं मला." तर सूर्या म्हणतो, "नाही माझ्याच हाती लागलाय, पण घाबरलो मी आता." असं म्हणतो बरं का हा सूर्या. तर वैदेही विचार करते एकदम. सूर्या पुढे म्हणतो, "अहो ते गोदीकडे कशाला पाठवलं तुम्ही?" तर "म्हणजे त्यात काय झालं?" असं वैदेही म्हणते. तर सूर्या म्हणतो, "अहो मॅडम तुम्ही काय पाठवलंय तुम्ही?" तर वैदेही म्हणते, "झालाच की नाही सरप्राईज?" सूर्या म्हणतो, "सरप्राईज नाही हो, शॉक झालोय मी, शॉक बसलाय मला." असं एकदम म्हणतो बरं का हा सूर्या. तर वैदेहीने अशी एकदम बघायला लागते आणि म्हणते, "का? आवडलं नाही का तुला? म्हणजे आवडली नाही का तुला? अरे पण पाठवायच्या आधी मी स्वतः टेस्ट करून बघितली होती. मला तर आवडली होती." असं वैदेही म्हणते. तर सूर्या म्हणतो, "डॉक्टर मॅडम तुम्ही पण टेस्ट केली होती? तुम्हाला आवडते काय?" असं विचारतो. तर सूर्यानं असं विचारल्यानंतर वैदेही म्हणते, "लहानपणापासून." सूर्या म्हणतोय, "काय? लहानपणापासून आवडते?" सूर्या बोलतोय दारूच्या बाटलीविषयी, वैदेही बोलतेय खोबऱ्याच्या वड्यांविषयी. आता पुढे बघा. तर ते वैदेही, "हां, मला लहानपणापासून आवडते." "अरे माझी आत्ते काय मस्त बनवते. आंब्याची, काजूची, फणसाची सगळ्या प्रकारची बनवते. पुढच्या वेळी ना आत्याच्या हातची तुला पाठवून देईन बरं का." असं म्हटल्यानंतर ना सूर्या तो म्हणतो, "आज माका लक्षात आला देसायांचा खरा धंदो काय आहे ते." असं म्हणतो बरं का त्या मित्रांना. वैदेहीकडनं विचारत असते, "हॅलो, हॅलो" म्हणत असते. तर सूर्या म्हणतो, "हां, हां, हॅलो मॅडम, बोलतोय, बोलतोय मी." तर वैदेही विचारते, "तुला कशी वाटली सांगितलं नाहीस तू?" तर सूर्या म्हणतो, "हां, हां, ते होय, अजून टेस्ट केली नाहीये." तर वैदेही म्हणते, "लवकर टेस्ट कर मग आणि कशी वाटली ते मला फोन करून सांग." सूर्या म्हणतो, "हां, लगेच कळवतो टेस्ट करून." वैदेही म्हणते, "वाट बघते मी तुझ्या फोनची." आता बघा प्रेक्षकांनो, सूर्या एकदा त्या दारूच्या बाटलीकडे बघतोय आणि एकदा वैदेही काय म्हटली त्याच्याबद्दल विचार करतोय. तर प्रेक्षकांनो, सूर्या पिल का ते? बघूया हां, पुढे काय काय होतंय ते. तो असा विचार करतोय आणि आता त्याला प्यायचं टेन्शन पण आलंय ते, कारण तो कधी दारू पित नाही. तर आता मंग्या आणि नानू विचारत असतात, "हे काय झालं? बोल तरी तू, काय सांगितलं त्यांनी?" तर आता प्रेक्षकांनो, सूर्य असा बेडवर बसलाय. ती दारूची बाटली त्याने हातात धरली. मंग्या आणि नानू म्हणतात, "ए सूर्या, असं साप डसल्यासारखं काय करतोयस तू?" तर सूर्या म्हणतो, "अरे मॅडम बोलल्या की टेस्ट करून कळव कशी आहे ते." तर मंग्या नानू म्हणतात, "मगे आता काय करणार आहेस तू?" सूर्या म्हणतो, "मग काय, आता एवढं प्रेमाने दिलेलं आहे गिफ्ट, मग टेस्ट करून कळवायचं त्यांना आणि नाही कसं म्हणणार." असं म्हणतो बरं का सूर्या. तर प्रेक्षकांनो, मंग्या आणि नानू डोक्याला हात लावतात. मग नानू म्हणतो, "अरे, प्रेमात पडलेली माणसं काय काय करतात रे. अरे लोकांच्या हळदीत पोरांची गचांडी धरून त्यांच्या बाजूला करणारा सूर्या आज स्वतः दारू पिणार." तर नानू म्हणतो, "मंग्या, अरे त्याला डिमोटिव्हेट करू नकोस हां तू, म्हणजे असं म्हणजे हे करू नकोस हां तू." असं सांगतो बरं का. "ए सूर्या, ह्याचं काय ऐकू नकोस हां तू." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही." तर मंग्या म्हणतो असं, "ए फोकस, फोकस." नानू म्हणतो असं, "फोकस, फोकस." आता बघा, फोकस, फोकस असं म्हणत ना बाटलीचं टोपण उघडलंय बरं का या सूर्याने. फार विचार करून, करून इथं टोपण उघडलंय आणि याला एवढं पण कळत नाही की ती पाण्यात मिक्स करून तरी घ्यायची असते. पण नाही, "लवकर टेस्ट कर आणि मला कळव." असं वैदेहीने सांगितलेलं तेवढंच त्याच्या कानात घुमतंय. त्यामुळे हा सूर्या बाबा आमचा काय करतो, बाटलीचं टोपण उघडतो आणि गटागट बाटली ते तोंडाला लावतो. पहिल्यांदा लावतो आणि जरा असं वाकडं तोंड करतो आणि नंतर मात्र सगळी अख्खीच्या अख्खी बॉटल रिकामी करून सोडतो. डायरेक्ट पिऊनच टाकतोय ते. मग आणि नानू म्हटलं, "हां, हां," करत त्याच्याकडे बघत राहील. "अरे, अरे, अरे, थांब, थांब." असं म्हणत. तर आता बघा, एकीकडे पी, पी पण म्हणतात, पण सूर्याची रिएक्शन आ, आ अशी उलटी काढल्यासारखी बघून ना, "अरे, अरे, 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 अरे." तर सूर्या म्हणतो असं, "काय नाही, सुकट जवळचा वास पण ह्याच्यापेक्षा चांगला असतो." असं म्हणतात बरं का. आणि "अरे लाव आणि डायरेक्ट तोंडाला लाव, डोळे मिट आणि लाव. डॉक्टर मॅडमने दिलेलं गिफ्ट आहे." असं सगळं चालू आहे. आणि जेव्हा ते सगळं पितो बरं का सूर्या पूर्ण बॉटल, तेव्हा त्याला वैदेहीचेच वेगवेगळे म्हणजे असे फ्लॅशबॅक आठवत असतात, की कशी तिने तोंडावरची ओढणी वगैरे काढलेली आहे पहिल्या वगैरे भागामध्ये. ते सगळं आठवतंय त्याला. "देवा महाराजा लक्ष असू द्या." असं पण म्हणतोय बरं का सूर्या. आणि गटागट, गटागट ती पितो आणि डायरेक्ट बेडवर इथे आडवा होतो बरं का असा. आणि आता ही दोघं म्हणत असतात, "अरे ह्याला काय झालं? अरे ह्याला काय झालं?" असं चालू असतं या दोघांचं.
सूर्या तर असा ना आडवा पडलाय बरं का जोरात असं आणि 2 मिनिटानंतर ना त्याला असं जाग आल्यासारखे होते आणि जाग आल्यानंतर तो काय म्हणतो सूर्या जवळ-जवळ ताटूनच पडल्यासारखा झालाय आणि मंग्या-नानू म्हणतात, "अरे, हा असा ताठ का पडलाय? काय झालंय अक्का असं?" "अरे, सूर्या उठ, उठ!" असं चाललंय. तर सूर्य आता ना जरा जागा होतो बरं का असा आणि एकदम म्हणतो तो, की "आ" आणि उठून-बिठून बसतो बरं का. असं जरा आता त्याला तरतरी आल्यासारखं झालंय. "ए मंग्या, गाडी काढ. आपल्याला भुर्र जायचं आहे," असं म्हणतोय बरं का. आता मंग्या-नानू डोकं हातावर असं मारून घेतात. सूर्या म्हणतो, "मी आवरतोय. आपल्याला भुर्र जायचंय, आवरतंय. डॉक्टर मॅडम तुम्ही एकदम सॉलिड असाल. एक नंबर." असं सूर्या नशेत बोलायला चालू करतो आता. तर प्रेक्षकांनो मंग्या-नानू इकडे तोंडाला हात मारून घेतायत. आता काय खरं नाही बरं का पुढे, असं त्या दोघांची रिएक्शन आहे. बघूया खरंच पुढं काय-काय घडतंय ते. तर आत्या, वरचे बाबा आणि वैदेहीचे बाबा इथे देवळात आलेले आहेत आणि वैदेही आता बाबांना फोन करतीये, तर तिकडे तिचा सुद्धा फोन वाजतोय. वैदेहीने फ्रिजमधल्या वड्या काढलेल्या आहेत आणि आता ती अशी त्या वड्यांकडे निरखून बघतीये आणि तेवढ्यात आता बाबांना फोनवर म्हणतीये, की "अहो बाबा काय हे? कुठे आहात तुम्ही सगळे? घरी कोणच नाहीये." तर बाबा म्हणतात, "अगं त्याच सांगणार होतो मी तुका, की आम्ही मंदिरात इलोय आणि हां, आम्ही ना ते आज कीर्तन असा ना मंदिरामध्ये त्याच्याकरता इलोय आम्ही." तर वैदेही म्हणते, "हां, हां, बरं, बरं." तर बाबा म्हणतात, "आम्हाला यायला उशीर झाला, तर तू जेवून घे." तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, तुम्ही या, आपण एकत्रच जेऊया." तर बाबा म्हणतात, "बरं, बरं, ठीक आहे. ठेवू का फोन?" असं विचारतात. तर वैदेही, "हां, फोन ठेवा." म्हणून सांगते. चला आता ही तिघं तरी घरात नाहीयेत, पण पुढं रामायण मात्र काय-काय वेगळंच घडणार आहे. वैदेही ती वडी काढून बघते आणि स्वतःशीच इथे हसतीये आणि आता तिला आठवते, की सूर्या तिला फोन करणार आहे, पण तो किती वेळाने फोन करतो, काय काय करतो ते बघाच तुम्ही. तर आता रात्रीच्या वेळी ना वैदेही असं आठवणी काढत बसले असते सूर्याच्या, की जुन्या आठवणी तिला आठवतात, की कसं गिफ्ट वगैरे दिलेलं असतं, काय असतं. तोपर्यंत तिचा फोन वाजतोय आणि त्यामुळे ती म्हणते, की "अरे सूर्या, तुला 100 वर्ष आयुष्य आहेत." असं ती म्हणते कारण ती त्याच आठवणीत रमलेली असते. तिरामिसूची आठवण, परत ते किचन दिलेलं असतं, ती आठवण तिला येत असते, आठवत असतं तिला त्या गोष्टी आणि आता वैदेही फोन उचलते. सूर्या तिकडनं "हॅलो" असं म्हणतो आणि "अहो मॅडम, तुमच्यासोबत 100 वर्ष काय, ती सुद्धा कमी पडतील." असं सूर्या बोलत असतो. तर म्हणजे तर तुम्ही बोला असं म्हणतो बरं का सूर्या. वैदेही विचारते, "कसं वाटलं गिफ्ट?" तर सूर्या म्हणतो, "मॅडम तुम्ही सॉलिड आहात आणि तुमचं गिफ्ट पण सॉलिड होतं. एक नंबर होतं. तुम्हाला सांगतो तुमच्या गिफ्टनं जादू केली आहे जादू." तर वैदेही इकडे हसते बरं का गोड. सूर्या पुढे म्हणतो, "असं वाटतंय तुमचं गिफ्ट पोटात नाही तर डायरेक्ट डोक्यात गेलंय डोक्यात." असं इकडे म्हणतो. तर वैदेही हसायला लागते जोरात. तर गिफ्ट या म्हणजे तुम्ही गॅलरीत या म्हणजे कळेल असं इथे सूर्या फोनवर बोलत असतो. वैदेही विचारते, "कोणाच्या?" तर "अहो कोणाच्या काय विचारता? तुमच्या गॅलरीत या." असं सूर्या सांगतोय बरं का फोनवरनं तिकडे. तर वैदेही म्हणते, "काय?" आणि प्रेक्षकांनो वैदेही अशी हळू अंदाज घेत जाते. फोन तिकडे टाकते बेडवर. जाते तर बघते सूर्या गॅलरीत बसलाय बरं का आणि कसा येऊन बसलाय बघा अगदी. "हां, हां, हां" करतो. "डॉक्टर मॅडम" उचक्या लागतात बरं का त्याला ती बोलता आणि वैदेही मात्र त्याचं हे रूप बघून फार हादरून गेली. सूर्याला उचक्या पण लागतायत आणि तो हसत सुटलाय जोरजोरात आणि वैदेहीला मात्र कळत नाहीये, की हा आता असा इथे कसा येऊन बसलाय आणि घरचे आले तर नेमकं काय होणार? प्रेक्षकांनो, ऑरेंज पिशवीची गडबड बघितलीत का काय झालीये ते? पण उद्याच्या भागात मात्र फार ह्याच्याहून मोठी डेंजर गडबड होणार आहे. वैदेही विचारते, की "तू दारू पिऊन आलायस?" तर सूर्या म्हणतो, "तुम्ही प्रेमाने जे द्याल गिफ्ट म्हणून ते सगळं प्यायला तयार आहे." तर वैदेही विचारते, "पण मी गिफ्ट म्हणून तुला दारू का देईन?" पण आता सूर्या उद्याच्या भागात मात्र वैदेहीला प्रपोज करायच्या तयारीत आहे आणि इथे तोपर्यंत घरचे आलेत वैदेहीच्या. तर आता आत्याला, वैदेहीच्या बाबांना, खास करून वरदला आणि वरदच्या बाबांना कळेल का सूर्या इथे वैदेहीच्या रूममध्ये अडकलाय ते. नेमकं काय घडणार? सूर्याने तर मात्र गुगली टाकलेली आहे, कारण इथे सूर्याने जवळ प्रपोजच केलेला आहे वैदेहीला. आता या सगळ्या परिस्थितीतून मार्ग कसा काढणार वैदेही? काय वेगळं घडणार का? बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.